रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जिल्हा बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन। असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पसार उमेश सावंतचा अटकपूर्व जामीन फेटाळला। जतमधील माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड खुनातील संशयित माजी नगरसेवक उमेश सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश पुरुषोत्तम जाधव यांनी फेटाळला। सावंत हा गेल्या 11 महिन्यांपासून पसार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दरम्यान सांगली पोलिसांनी आता त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। अधिक माहिती अशी की 17 मार्च 2023 रोजी विजय ताड हे मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात असताना संशयितांनी दुचाकीवरून येऊन गोळीबार करून निर्घृण खून केला होता। पोलिसांनी संशयित संदीप उर्फ बबलू शंकर चव्हाण, आकाश उर्फ आकाश, अक्षय सुधाकर वनखंडे, किरण विठ्ठल चव्हाण, निकेश उर्फ दादा दिनकर मदने व पसार उमेश सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला। तसेच नंतर या टोळीला मोक्का अंतर्गत कारवाईही केली। सावंत हा गेले 11 महिने पोलिसांना चकवा देत आहे। त्यानंतर त्याने वकिलांमार्फत जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे। अटकपूर्व जामिनावर जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी जोरदार युक्तिवाद केला। संशयित सावंत हा पसार असल्यामुळे तपास अद्याप बाकी आहे। त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वी फेटाळला आहे। दुसऱ्यांदा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे।